पार्वती पते हर हर महादेव। बोलिए सुंदरेश्वर भगवान की हर हर महादेव। त्या ठिकाणी जो कोणी चरित्र ऐकतो महाराज त्याच्या पापांचा सर्व नाश होतो असं ब्रह्मदेव नारद मुनीला सांगतायत, सूत महाराज शौनकादिकांना सांगतायत। त्याच्यानंतर द्वितीयाम रुद्र संहितायाम श्री सांब सदाशिव नमः। बघा 7 संहिता आहेत, युद्धेश्वर संहिता आपण पूर्ण पाहिली, त्याच्यानंतर रुद्र संहिता मध्ये आपण खंड पाहत आहोत। त्याच्यामधील पंचमो खंड युद्धखंड म्हणजे 5वा खंड सुरू होत आहे, ज्याचं नाव युद्धखंड आहे। आपण पाहिला तो कुमार खंड, त्याच्या अगोदर पाहिला पार्वती खंड, त्याच्या अगोदर पाहिला सती खंड, असे जे आपण खंड पाहिले। त्याच्यानंतर तर त्याच्यामध्ये प्रथम अध्यायामध्ये तारकासुराचे जे पुत्र होते महाराज 3, त्यांचं चरित्र आलेलं आहे, बरोबर आहे। म्हणजे काय, त्यांचा वध कसा करतात त्रिपुरारी या ठिकाणी भगवान शिवशंकर, त्यांचं नाव सांगतो लक्षात ठेवा। तारकासुराचे पुत्र होते महाराज, ज्याचं नाव एकाचं नाव होतं तारकाक्ष इंदुमाली, काय तारकाक्ष इंदुमाली, आणि त्याच्यानंतर कमलाक्ष, काय तारकाक्ष कमलाक्ष आणि इंदुमाली, अशा प्रकारचे 3 पुत्र होते। आणि त्यांनी ब्रह्मदेवाला प्रसन्न करून घेतलं होतं, काय करून, तपश्चर्या करून, झोप घेऊन नाही, हर हर काय काय मस्त झोपायला बघा काय त्या ठिकाणी। मला वाटते कथेत आले का जास्त झोप येते का काय सांगते, त्या ठिकाणी येते का, येते हा, एक दिवस अनुभवच घ्यावा लागेल खाली बसून, त्या ठिकाणी हर हर। कारण का झोपलं पाहिजे महाराज कथेतले झोपते, कारण का कथेत झोपणं म्हणजे काय, तुकोबाऱ्या म्हणतात त्याच्या एवढा पापी तर मला कोण वाटत नाही, कारण का कधी घेऊन झोपते म्हणजे काय काय बघा। एक जणाला विचारलं महाराज असं झोपायचे, मी का हो तुम्हाला कथा कीर्तनात लय झोप येते, म्हणलं महाराज गोळ्या घेऊन घरी झोप येत नाही, मग इथं मला काय बसलं की झोप लागत, बरं मग येत जा म्हणजे काय आमचं काय, त्या ठिकाणी गोळ्या घेऊन घरी झोपले नाही, इथं टेकला की झोपायला। झोपणं म्हणजे काय माहितीये का, पाप आहे, देव अंतर आहे ते पाप आहे का नाही, पाप आडू येतं ते म्हणते ऐकू नको आहे का नाही, झोपते मग। मग या ठिकाणी झोपीचे प्रकार सुद्धा बहुत आहेत ना, आहे का नाही। आता विनोदाचा भाग त्याच्यामुळे खूप लांबच जाईल, आपलं कथा सांगतो। तर त्या ठिकाणी बघा नारद म्हणतायत, हे ब्रह्मण हे पिताश्री, आम्ही आता सुंदर अशी गणपतीरायाची कथा ऐकली, त्याच्यानंतर आम्हाला हे बी सांगा की तारकासूर जो होता त्याचे पुत्र खूप त्रास देत होते, म्हणले देवदेवतांना, हे का नाही, श्रोतमस्माभिरानंदप्रदम चरितमुत्तमम्। हे ब्रह्मन, हमने गणेश तथा स्कंद की सत्कथा से समन्वित गृहस्थ शिवजी के आनंद प्रद उत्तम चरित्र का श्रवण किया, परंतु त्याच्यानंतर आम्ही हे बी ऐकलंय की भगवान शिवशंकरानं त्रिपुराराचा वध केला होता, त्यांचंही चरित्र आम्हाला सांगा। तर त्या ठिकाणी ब्रह्माजी सांगतायत, एवमेतत् पुरा पृष्ठो व्यासेन ऋषी सत्तम सनत कुमारम प्रोवाच तदेव कथयाम्यहम। हे ऋषी श्रेष्ठ, पूर्वी व्यास महर्षी जे होते, व्यास महाराज, त्यांनी सुद्धा हाच प्रश्न विचारला होता, कोणाला, सनत कुमारांना। त्या ठिकाणी सनत कुमार जे 4 भावंड होते ना, ब्रह्मदेवाचे मानस पुत्र, त्यांना विचारला होता कि पराक्रमशाली भगवान शंकर ने एक ही बाण से एक साथ दैत्यों के तीनों पुरों को किस प्रकार जलाया था, कसं नष्ट केलं होतं, त्या त्रिपुरांचा कसा वध केला होता, हा प्रश्न व्यास महर्षीने व्यास महाराजांनी कोणाला विचारला होता, कोणाला, सनत कुमारांना। त्या ठिकाणी मग त्या दोघांचं चरित्र जे व्यास महाराजांनी सनत कुमारांना जो प्रश्न विचारला होता, तेच मी तुम्हाला सांगतो, संकादिकांना विचारलेला प्रश्न आहे का नाही, तोच प्रश्न नारदांनी कोणाला विचारला, ब्रह्मदेवाला। आणि मग त्या ब्रह्मदेवाचा नारदाचा संवाद सूत महाराज कोणाला सांगतायत, कोणाला, शौनकादी ऋषींना, कुठं, प्रयागराज मध्ये। हर हर, जागृत राहा थोडं, आहे का नाही, उत्तर देत चला, म्हणजे काय होईल तुम्हाला समजत राहील, आहे का नाही। त्या ठिकाणी झोपत जाऊ नका, नाही तर मी सांगितलं तसं करत जा। काय, एक पाण्याची बाटली आणायची, झोप येऊ लागली की
कोंडा मारायची नाही तर मग शेजाऱ्याला सांगायचं झोपू लागले आणि शेजारी झोपल्या मग मी आहे ना हर हर येत जाई नाही का नाही मग जागी होत जा चोरा चोर मिसळून देत जा हर हर त्या ठिकाणी तर कारण का अलाराम येते महाराज काय करायला जाऊन म्हणा हे अलाराम त्या ठिकाणी महाराज झोपलं ना पाहिजे का ते कारण का तुमच्यामुळे काय होतं इथं विक्षेप होतो फार विषय बघा असं थांबत चालतो विनोदाचा भाग सोडा त्या ठिकाणी त्या दोघांचं चरित्र कोणाचं चरित्र म्हणता येत नाही त्यांचा संवाद संकादिकांना जो प्रश्न विचारला व्यास महाराजांनी की भगवान शिवांनी कशा प्रकारे त्या त्रिपुरांचा नाश केला होता कोणाचा बिंदुमाली तारकाक्ष आणि काय कमलाक्ष असे जे तीन होते तारकासुराचे पुत्र त्या तिघांचा कशा प्रकारे वध केला असा प्रश्न कोणा विचारला व्यास महर्षीनं कोणाला सनकादिक ऋषींना मग त्या दोघांचा संवाद ब्रह्मदेव नारदाला सांगतायत आणि नारदजी महाराज प्रश्न विचारतात ब्रह्मदेव सांगतायत आणि ब्रह्मदेवांचा नारदाचा संवाद सूत मुनी प्रयागराज मध्ये शौनका आदी 88,000 जे ऋषी आहेत त्यांना सांगतायत बरोबर आहे काय की भगवान शंकरानं कशा प्रकारे वध केला मग सांगायला सुरुवात केली शिवात्मजन स्कंदेन निहते तारकासुरे तत्पुत्रास्तु त्रयो दैत्यः प्रियतप्यं मुनीश्वर कार्तिक द्वारा तारकासुर का वध करने दिए जाने पर म्हणजे काय कार्तिक स्वामीने कोणाचा वध केला होता तारकासुराचा म्हणून त्याचे ते तीन मुलं काय झाले होते रागावले होते की आपल्या पित्याचा वध केला आहे का नाही याचा बदला घेतल्याशिवाय आपण राहणार नाही म्हणून ते तिघ सुद्धा बलवान असून महाराज बुद्धिमान होते त्यांनी तपश्चर्या करायला सुरुवात केली पर्वतावर गेले वनात गेले महाराज आणि तिन्ही पुत्र वसंत ऋतूमध्ये उत्साह गीत वाद्य वाजव ध्वनी महाराज त्याग सर्व अशा प्रकारचं त्यागलं आणि काय करू लागले तप करू लागले ओम ब्रह्माय नमः हे नाही ब्रह्मदेवाचा महाराज आणि मग अशा प्रकारे त्यांनी भरपूर काही ब्रह्मदेवाचं तप केलं त्याच्यामध्ये तिनो मग काय ब्रह्मदेव प्रसन्न झाले महाराज ब्रह्मदेव प्रसन्न होणारे आणि जप केला तप केलं महाराज भरपूर तप केलं कारण का पूर्वी लोक खूप तप करायचे महाराज कारण का तप करण्यासाठी त्यांच्याकडे आयुष्य होतं जप तप करण्यासाठी त्याच्यानंतर काय पूर्वी अगोदर महाराज कृतयुगामध्ये यज्ञ करायचे लोक आहे का नाही कृतयुगामध्ये तप करायचे त्याच्यानंतर द्वापार युगामध्ये अशा प्रकारे नंतर कलियुग आलं कलियुगामध्ये नामस्मरणालाच महत्व दिलं त्यांना आयुष्य कमी असल्यामुळे तर मग तप केलं महाराज 1000 वर्ष त्या ठिकाणी ब्रह्मदेव प्रसन्न झाले म्हणजे काय मागायचं ते मागून घ्या कारण का किती 100 वर्ष वर्षानाम शतकचे एव पदमेक निधायची एका पायावर 100 वर्ष तपश्चर्या केली महाराज तप केलं पुन्हा बिंदुमाली तारकाक्ष आणि कमलाक्ष तारकासुराच्या 3 पुत्रांना महाराज 100 वर्ष एका पायावर आपण 2 तास मांडी घालून बसू शकत नाही हर हर प्रश्न होईल का नाही आपण बसत्या घरी 2 तासात किती आसनं बदलतो आजच काम नाही मला त्याचे नाव सुद्धा येत नाहीत आपल्याला इतकी आसनं बदलतो आपण ही कोण तिकडं ती कोण इकडं आणि घरी महाराज एकदा का तू मांडीवर बसला की हलता येत नाही बोलता येत नाही तिथं पोहर बसते तो त्या ठिकाणी काय होतं काही समजतच नाही मला बघा बाबाचं वय बघा विना घेऊन येत मला भाग्यवान आहे तर गावोगावी पैसे द्यावं लागले तर माणसं लावावं लागले विना घ्यायला अक्षरशः आम्ही पाहिलं की खरंच आहे विना घ्यायचा कोणाला म्हणले विना घेता का नाही म्हणतात त्या ठिकाणी आम्ही 10 किलोचा महाराज नातू असा कडेवर घेऊन पूर्ण गावात चक्कर मारी ते मात्र पण विना घ्यायचा म्हणलं की नको याची गोष्ट घेतला पाहिजे विनाला आणि का परमार्थामध्ये जितका वेळ देता येईल तितका वेळ दिला पाहिजे बघा काही काही म्हणतात आम्हाला गायला जमत नाही म्हणून काही नाराज आहेत महाराज काही काही परमार्थाकडे काऊन येत नाही माहिती आहे का आम्हाला गायला जमत नाही म्हणजे काय येत नाही आम्हाला गाता येत नाही काही काहीला गाता येते पण ते म्हणतात तेला गाता येत नाही म्हणून मी येत नाही असे मी काय काही काय असे की आमचं त्यांचं जमत नाही म्हणून आम्ही येत नाही लय प्रकारे त्याच्यात बी
कायला वाजवता येते महाराज सुंदर, पण ते म्हणते दुसऱ्या टाळ वाजवता येत नाही म्हणून मी येत नाही. असे बी काय महाराज, परंतु सगळ्या गोष्टी ह्या गौण आहेत त्याच्या ठिकाणी. कारण का मला ते एवढंच कळते महाराज, कारण काय गाता येईल तेनेच गावी, येरी हरी हरी म्हणावी, चिंता करायची नाही मला. म्हणून याच्यावर जनाबाईने एक पर्याय काढला. कोणता? की चिंता करू नका, तुम्हाला गाता येत नाही ना नका, तुम्हाला वाजवता येत नाही ना नाही, म्हणजे तुम्हाला सांगता येते का कोणती तुम्ही सांगा नाही, म्हणजे ते बी नाही करतात. मग करता येते काय? काहीच नाही म्हणजे. मग फक्त एवढंच करा, हरी हरी म्हणा, हे का नाही, काही चिंता करायचं नाही. बघा मग ऐकायला याला काही लागतं का? ऐकायला येण्यासाठी नुसते येऊन बसायचे ना. पण काय काय म्हणतात त्या ठिकाणी, आम्हाला काही जमत नाही म्हणून आम्ही येत नाहीत महाराज. काय आम्हाला वाजवता येत नाही, आम्हाला गाता येत नाही, आम्हाला पोथी सांगता येत नाही, मग आमचं काम काय तिथं, आहे का नाही? तुमचं काम हेच आहे की तुम्ही या ऐका. कारण का ज्ञानेश्वर महाराज म्हणतायत, येथे मनाचा मारू न करिता आणि इंद्रियाही दुःख न देता, येथे मोक्ष असे आयता श्रवणाची माझी. कारण का मोक्ष असे आयता श्रवणाची माझी. काहीच करायचं नाही महाराज, आहे का नाही? काय करायचं? फक्त ऐकायचं, आहे का नाही? सुंदर अशा बरं आहे का नाही? येथे इंद्रियाही न दुःख देता. बरं हातपायाला काही दुःख द्यायचं काम आहे का? नुसतं बसायचे. मृदंग वाजवायचं म्हणजे हात दुखते, गायचं म्हणल्यावर नाही का नाही, कशा प्रकारे आवाजाला त्रास होतोय, काय काय का नाही, सांगायचं म्हणजे थोडाफार त्रास होतच असेल का नाही? हार हार तुम्हाला माहित म्हणजे मला काय, पण ऐकणार काय आहे का बरं दुःख? तुम्ही म्हणसा तुम्हाला सुख बी ना कोणतं? हार हार बाबा तुम्हाला बी आहे ना, काय का नाही? त्या ठिकाणी कोणतं आहे तुम्हाला ते मोक्ष सुख आहे ना त्या ठिकाणी. परंतु म्हणजे काय, पण ऐकलं पाहिजे मला. येते मोक्ष असे आहे श्रवणाची माझी. पण ऐकायचं, पण कसं ऐकायचं? परी ते बुद्धीच्या डोळा देखावे, आहे का नाही? परी ते मनाच्या कानी ऐकावे, बोल बुद्धीच्या डोळा देखावे. असे काय? परी ते मनाच्या कानी ऐकावे, बोल बुद्धीच्या डोळा देखावे. कसं ऐकायचं? मनाचे कान करून ऐकायचं, बरोबर आहे, तरच त्याचा फायदा आहे, नाही तर काही उपयोग नाही. ऐकायचं, पण महाराज ऐकल्यानंतर त्याचा निश्चित रूपाने काय झालं पाहिजे? फल प्राप्त झालं पाहिजे, श्रवण, आणि त्याचं मनन झालं पाहिजे. बघा एक मूर्तिकार होता, तुम्ही गोष्ट ऐकलेली. त्या ठिकाणी त्या मूर्तिकाराने 5-6 मूर्त्या ठेवल्या होत्या महाराज. मग एक ग्राहक आला, त्याने विचारलं की दुकानदार अशा प्रकारची मूर्ती केवढ्याला दिली? त्यानंतर तो म्हणाला ही 5,000ला, ही 4,000ला, ही 3,000ला, हे का नाही, ही 2,000ला आणि ही 500ला आहे. अशा प्रकारे किमती ठरवल्या होत्या महाराज त्या ठिकाणी. मग काय मूर्त्या सारख्याच होत्या का नाही, परंतु किंमत वेगळी होती. कशामुळं? कारण का त्याच्यामुळं ते म्हणला किंमत का वेगळी आहे? मूर्त्या तर सारख्या दिसायला, मूर्त्या तेवढ्याच आहेत, आहे का नाही, परंतु त्याचा प्रयोग करून पहा. म्हणजे तुम्ही काय केलं? त्यानं एक काडी घेतली, त्याच्यानंतर मधात कानातून घातली, परंतु ती सरळ कुठे निघून आली? इकडे तोंडातून बाहेर पडली किंवा इकून गेली, कोणी कोणी नका. परंतु एक जी होती महाराज, एका मूर्ती ती सरळ मध्ये गेली महाराज, आहे का नाही? कशामुळं? कारण त्या मूर्तीची किंमत जास्त होती. कारण तिला काय होतं, जसं की ती मन आहे कोणती? नळी फुंकली सोनारी, निघून तिकून गेली वारी. तसं होऊ नये. मग आपण कसं ऐकायचं? त्या मूर्तीप्रमाणे. कोणत्या जिची किंमत जास्त आहे की ऐकल्यानंतर ते सरळ आपल्या मध्ये जावं, ऐका नाही, त्याच्या ठिकाणी मन होऊन ऐकायचं, पण ते आपल्या हृदयात गेलं पाहिजे, नव्हे की इकून ऐकलं निकून सोडून दिला. मग उपयोग आहे का? किती कथाकार, किती पोथीवाले ऐकले म्हणजे फायदा होईल तुमचा? नाही महाराज, आहे का नाही? त्याच्या ठिकाणी आपला विषय चाललाय की भगवंताची श्रेष्ठ पावन कथा आहे. मग त्या तिघांनी तप केलं, ब्रह्मदेवानी त्यांना वरदान देण्याचं ठरवलं, हे श्रेष्ठ दानव परम नियम में स्थित रहकर कठोर तप करके तपस्या के द्वारा अपने शरीर के सुखाने लगे. म्हणजे तुम्ही खूप तप केलं आणि मी तुम्हाला प्रसन्न झालो, तुम्हाला काय मागायचे ते मागा. कोण म्हणाले? ब्रह्मदेव. कोणाला? तारकासुरांच्या 3 मुलांना, ज्यांचं नाव आहे काय? तारकाक्ष, कमलाक्ष आणि इंदुमाली. अशा प्रकारची मागा. म्हणले काय मागायची? मागत्या वेळी मी विचार करून मागत जा देवाला, आहे का नाही? नाही तर काही मागते तो लोक.
त्या ठिकाणी सांगूच का दृष्टांत? हा, तर त्या ठिकाणी बघा विनोद म्हणले की लगेच महाराज आहे का नाही, विनोदाच्या कथा गोड वाटे, चांगलं वाटतं महाराज, परंतु पारमार्थिक नको. कारण का तुकोबार आहे म्हणले जेनत तसं आहे महाराज. या लटी घेते रुचे साच कोणाही न बचे, आहे का नाही महाराज. सासा सुनाच्या गोष्टी संसारातल्या गोष्टी सांगितल्या की हसायला येतं, हा, पण पारमार्थिक म्हणलं की झोपायला येतं. हार हार आपल्याला काही जास्त ते जमत नाही, म्हणून मी याच्यातच जास्त लक्ष देतो महाराज. काय सांगावं बाहेरच्या गोष्टी, हाच अथांग समुद्र आहे का नाही, किती वेळ महाराज. तुकोबार आहे म्हणतात एका ठिकाणी, पाहुणी या ग्रंथ करावे कीर्तना, पाहुणी या ग्रंथ करावे कीर्तन. ग्रंथ पाहायचं, ग्रंथातलं सांगायचं मला कमी पडत नाही, ते बी सांगा. त्या ठिकाणी मग तपश्चर्या केली. ब्रह्मदेव म्हणतायत काय वरदान पाहिजे, दैत्य बोलू लागले तुम्ही आम्हाला खरोखर प्रसन्न आहात ना ब्रह्मदेव, तर आम्हाला वरदान द्या, आम्ही अमर झालो पाहिजे. ब्रह्मदेव म्हणाला हे होत नाही, कारण मीच अमर नाही, कारण का मलाच कोणीतरी जन्म देणार आहे, मी मरणार आहे. मुंगी पासून तर ब्रह्मदेवापर्यंत सर्व काय जाणार आहेत महाराज, आहे का नाही. देह कोणाचा आहे, काळाचा आहे का नाही. हे अमरत्व प्राप्त करू शकत नाही. देह हे काळाचे, धन कुबेराचे, हे मनुष्याचे काय आहे. रोज म्हणतो तरी अहंकार करतो, त्या ठिकाणी देवाला मी दिलं, मी होतो म्हणून हे झालं, आहे का नाही. त्या ठिकाणी सर्व मी होतो म्हणून नाही, त्यानं केलं म्हणून झालं. वास्तविक माणसाचं काय महाराज, आहे का नाही. तर मग त्या ठिकाणी सांगितलं अमर करा, म्हणजे अमर कोणीच नाही या जगात, आहे का नाही. देह सर्व जाणार आहे, देह जाईल जाईल, याशी काळबा खाईल, आहे का नाही. देह सर्व जाणार आहे. नासिवंत देह जाणार सकळ, नासिवंत देह जाणार सकळ. आयुष्य खातो काळ सावधान, आयुष्य खातो काळ सावधान. नाशिवंत देह जाणार सकळ, नाशिवंत देह जाणार आहे, सगळे जाणार आहे. ब्रह्मदेव म्हणले ते होऊ शकत नाही, अमरत्व प्राप्त तुम्ही करू शकत नाही. मग म्हणले मग वरदान द्या चांगलं, म्हणजे काही हरकत नाही, तुम्हाला असं काही वरदान देऊ श्रेष्ठ महाराज. तदनंतर उसके बाद उन्होंने मया को आज्ञा दी कि हे मैं तुम सोने चांदी और लोहे के 3 नगरों का निर्माण. सनत कुमार म्हणने लगे हे राजी महाराज, उनका वचन सुनकर सृष्टि करने वाले लोग पितामह ब्रह्मा शिव जी का स्मरण करते हुए, म्हणजे काय त्यांनी असं काही मागितलं कि हम लोग यद्यपि पराक्रमशील है, किंतु हमारे पास कोई ऐसा स्थान नहीं है जिसमें शत्रु प्रवेश कर सके न कर सके. म्हणजे काय तुम्ही आम्हाला असं काही नगर द्या, हे का नाही, स्थान द्या राहिला की तिथं शत्रू आलाच न पाहिजे. मग काय असं मागितल्यावर ब्रह्मदेवाने त्यांना 3 जणांना 3 नगर देऊन टाकले महाराज. म्हणजे काय गाव देऊन टाकले, एक प्रकारचं नगर मोठं दिले. आणि ते अशा प्रकारचे होते की तारकाक्ष जो होता त्याला सोन्याचं नगर देऊन टाकलं महाराज. हा, कोणाला, तारकाक्षाला. आणि जो कमलाक्ष होता त्याला कशाचं नगर दिलं, चांदीचं. आणि त्याच्यानंतर हिंदू मालीला लोखंडाचं, लोहा. असे नगर ती घायला 3 देऊन टाकले. हार ती घायला 3 नगर दिले, सोन्याचं चांदीचं. लक्ष असू द्या, लक्ष ठेवा बर का. मग काय, आणि लोह्याचं सुद्धा 1 जणाला दिलं, लोखंडाचं कोणाला, हिंदू मालीला. 3 जण राहू लागले. इस प्रकार तीनों प्रो को प्राप्त कर महाबली तथा पराक्रमशाली. आणि मग ती काय झाले, त्रिपुर झाले, हे का नाही. त्याच्या ठिकाणी महाराज पाहायचंच काम नाही, त्यांनी हाहाकार माजवला. सर्व देव देवतांना त्रास देऊ लागले. नंतर सर्व देव देवता ब्रह्मदेवाकडे गेले. ब्रह्मदेव म्हणजे बाबा वरदान दिलं. आणि काय कधी पहा तुम्ही ब्रह्मदेव वरदान देऊनच बसता, कधी बी कोणाला काय ना काय. मग जाते भगवान विष्णूकडे जाय, महादेवाकडे. आणि कधी कधी भगवान शिव भोलेनाथ बी वरदान देऊन टाकतात, असं की पाहतच काम त्या ठिकाणी. मग तर पुढे ती आपण कथा पाहणार आहोत त्या ठिकाणी. मग त्रिपुर
अशा प्रकारे सर्व देवदेवतांना त्रास देऊ लागले. सर्वांनी भगवान शिवाला प्रार्थना केली. त्याच्यानंतर महाराज भगवान शिव म्हणजे तुम्ही काय करा, चिंता करू नका. त्याच्यानंतर तिन्ही त्या दैत्यांचा वध भगवान शिवाने केला. बोलिये सुंदरेश्वर भगवान की जय. मै नावाच्या दैत्यानं ती मै नावाच्या अशा प्रकारे ती नगरी निर्माण केलेली होती. ती गायचा सुद्धा वध झाला. त्याच ठिकाणी महाराज तारकासुरांचे जे 3 पुत्र होते, काय तारकाक्ष, कमलाक्ष आणि बिंदुमाली यांचा अशा प्रकारे पूर्ण चरित्र इथं संपत. त्याच्यानंतर महाराज पुढे आणखी कथा आलेल्या आहेत. बृहस्पती नवे महाराज भगवान शंकर की अग्नि से समुद्र के पुत्र के रूप में जलंधर का प्राकट्य म्हणजे काय, जालंधराचे चरित्र पुढे आलेलं आहे. ही कथा आपण उद्या पाहणार आहोत. आजच्या दिवसाची वेळ आपली झालेली म्हणून आजची कथा त्या ठिकाणी श्री सुंदरेश्वर भगवंताच्या चरणी समर्पित करतो. गोदावरी मातेच्या चरणी समर्पित करतो आणि तुमच्या चरणी समर्पित करतो. प्रभू तुम्ही महेशाची मूर्ती, मी दुबळा अर्चित से भक्ती. नाही का नाही, म्हणून बोल जरी गंगावती शुकार. त्या ठिकाणी तुम्ही स्वीकारून घ्या म्हणजे काय, अशा प्रकारे प्राप्त करून घ्या. अशा प्रकारे तुमच्या चरणी समर्पित 2 मिनिट संकीर्तन आणि आरती. माधवा मुकुंदा हरे रामा गोविंदा, माधवा मुकुंदा हरे रामा गोविंदा, माधवा मुकुंदा हरे
गोविंदा